हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी किंवा खेंगड भाजी, मिक्स भाजीही त्याला म्हणू शकतो आपण. सो ती आज आपण इथे बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे पापडी, हरभरा, 2 बोर, कढीपत्ता आणि त्यासोबत गाजर. आणि इथे मी घेतलेले आहेत हिरवे वाटाणे, बटाटा आणि वांगी. त्यांना मी स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ टाकलेले आहे. ते आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे लो फ्लेमवरती ब्राऊन होईपर्यंत. लो फ्लेमवरती व्यवस्थित आपण पांढरे तीळ भाजून घ्यायचे. ते करपले नाहीत पाहिजे याची काळजी घ्यायची. तुम्ही बघू शकता आपले पांढरे तीळ भाजलेले आहेत. ते पांढरे तीळ काढून घ्यायचे. त्यामध्ये आता पॅनमध्ये मी आता शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता. शेंगदाणे पण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे लो फ्लेमवरती. तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे पण भाजलेले आहेत. शेंगदाणे आणि भाजलेले पांढरे तीळ आपण मिक्सरमध्ये बारीक छान वाटून घ्यायचे. त्यानंतर मी इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल, त्यामध्ये जिरं व्यवस्थित फुललं. त्यामध्ये मी इथे कढीपत्ता ॲड केलेला आहे. मी इथे 5-6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. कढीपत्ता व्यवस्थित भाजला की त्यामध्ये आपण शेंगदाणे आणि भाजलेले तीळ ते बारीक केलेले ते मिक्स करून घ्यायचं. ते पण छान मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये गाठी नाही होऊन द्यायच्या. तुम्ही बघू शकता लो फ्लेमवरती आपण ते पण 2 मिनिट छान परतून घ्यायचं. ते 2 मिनिट छान परतून घेतले की त्यामध्ये मी ॲड करत आहे 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून अंबारी लाल तिखट मसाला, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून धनेपूड. ते पण छान मिक्स करून घ्यायचं. हे सगळे आपण ॲड केलेले मसाले पण आपण 2 मिनिट छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता मसाले छान भाजले की त्यामध्ये आता आपण आपल्या भाज्या मिक्स करूयात. इथे मी ॲड करत आहे वाटाणे, त्यानंतर बटाटे. मी इथे मीडियम साईजचे 2 बटाटे घेतलेले होते. त्यानंतर इथे मी ॲड करत आहे 2 छोटी वांगी. ती पण मी बारीक त्याचे काप करून चिरून घेतलेले होते. त्यानंतर इथे आपण ॲड करूयात गाजर, त्यासोबत बोरांची साईज खूप मोठी होती त्यामुळे मी छोटे कट केलेले आहेत त्यांना. त्यानंतर इथे आपण ॲड करतात गवार, त्यासोबत हरभरे, पापडी किंवा वालाची शेंग आपण म्हणू शकतो याला. ते पण आपण इथे ॲड करूयात. ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भाज्यांना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे त्यामुळे आपण व्यवस्थित ते नीट मिक्स करून घ्यायचं. भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्या की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. मीठ ॲड केलं की ते पण व्यवस्थित पुन्हा आपण एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी इथे 2 बाउल पाणी ॲड करत आहे. पाणी टाकल्यानंतर ही भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर मी इथे कोथिंबीर ॲड करत आहे वरून. बारीक चिरून घेतलेली आहे मी कोथिंबीर. त्यानंतर आपल्या भाजीवर झाकण ठेवून आपण एक 5 ते 7 मिनिट तिला ठेवून द्यायचं लो फ्लेमवरती. नंतर बघू शकता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. भाजी खूप छान दिसत आहे. ते व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता आपली भाजीला खूप छान तेल सुटलेलं आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे. या भाजीसोबत बाजरीची भाकरी तीळ लावून खूप सुंदर लागते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जाऊन व्हिजिट करा, सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट अँड शेअर. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.